नमस्कार, मी संकेत आवटे. थोडंसं टायटल थंबनेल अग्रेसिव्ह आहे. टायटल बघून तुम्हाला वाटलं असेल अरे यार हे पॉसिबलच नाही. पण वेट, एक गॅरंटी व्हिडिओच्या सुरुवातीलाच देतोय. जर तुम्हाला या गोष्टी पटल्या नाहीत तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सर्वात घाणेरडा व्हिडिओ आहे, डेफिनेटली तुम्ही म्हणू शकता. व्हिडिओला डिसलाईक एकदम हक्कानी करा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर जर तो तुम्हाला आवडला तर मात्र एक लाईक हवाय. कमेंट बॉक्समध्ये पण तसं तुम्हाला सांगायचं आहे आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवायचं आहे, शेअर करायचं आहे. माझं टार्गेट आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा पर्टिक्युलर व्हिडिओ जायलाच पाहिजे. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत नाही, एका व्हिडिओमध्ये या मी पर्टिक्युलरली सांगतोय, कारण हा तेवढाच इम्पॉर्टंट होणार आहे. म्हणून मॅक्सिमम ग्रुपमध्ये मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचं काम करा. शेअर बटनवर क्लिक करून लगेच शेअर करा. पहिली गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करणं पण महत्वाचं आहे, कारण अशाच व्हिडिओ मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. बघा, ही कन्सेप्ट मला का आठवली याचं मेन रिझन आहे माझा मित्र. मला माझा मित्र भेटला काल आणि चर्चा सुरू झाली आमची. त्यानं मला सांगितलं की अरे यार मी 10 लाख रुपयांचा फ्लॅट बुक केलाय आणि आता बिल्डर बरोबर थोडंसं माझं बाचाबाची झाली, काही वाद झाले काही मुद्द्यांवरून, म्हणून मी आता तो कॅन्सल करतोय. प्लस ते जे पैसे मी त्याच्याकडून 10 लाख रुपये परत घेतोय ते मी तुझ्याकडे इन्व्हेस्ट करणार आहे. प्लॅन काय होता की 10 लाख रुपयांचा मी फ्लॅट घेतला. 10 लाख रुपयांचा फ्लॅट घेतल्यानंतर 20,000 रुपयाचा EMI साठी मी लोन केलं होतं. म्हणजे काय, 20,000 रुपये पर मंथ मी भरणार, जे काही लोन असेल ते बिल्डरकडे जाईल, टोटल फ्लॅट माझ्या ताब्यात येईल आणि तिथं मी राहणार आहे. हा सिंपल माझा प्लॅन होता. 20,000चा EMI, 10 लाख रुपये डाऊन पेमेंट आणि एक छोटासा फ्लॅट माझा 1 BHK. बट माझ्याकडे आल्यानंतर काही गोष्टींची आमची चर्चा सुरू झाली. मला माहिती आहे की त्याला एक छोटंसं मूल आहे, आता शाळेला जात आहे. पण एक गोष्ट मी त्याला विचारली, अरे मला एक सांग, जर तू 20,000 पर मंथ भरत असशील तर आत्ता तू किती इन्व्हेस्ट करतोयस? तर त्यानं मला सांगितलं की अरे तुझ्याकडेच तर SIP चालू आहे ना, 4,000 पर मंथ मी भरतोय. सगळे पैसे काढून 10 लाख रुपये तिकडे त्याला दिले. आता वाद झाला म्हणून तो माझ्याकडे आला बरं का, अदरवाईज आला नसता. पण ही सेम गोष्ट सगळ्या लोकांसोबत घडतीये. जर समजा तो फ्लॅट घेतला, आत्ता महिन्यातले मॅक्सिमम कमाईतून बचत करून जर तो 4,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकत असेल आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर त्याच 4,000 ऐवजी 20,000चा EMI द्यावा लागला, तर त्याची लाईफ आधी होती तशीच असेल का हो? 100% नाही. कारण जे तुम्ही कमवताय त्यामधले डायरेक्ट 20,000 रुपये कमी होणार. म्हणजे काय, तुमची लाईफ तुम्ही डाऊनग्रेड करताय. जो खर्च तुम्ही आज करताय तो डायरेक्ट पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ड्रास्टिकली ड्रॉप होईल आणि यामुळं तुमच्या लाईफवर परिणाम होणार. घरच्यांची अपेक्षा आहे ती नेहमी राहणार, पत्नीची मुलांची अपेक्षा आहे ती नेहमी राहणार. कारण बघा ना, त्यांची ही चूक म्हणता येणार नाही, कारण त्यांना ज्या गोष्टी आज मिळत आहेत त्या डेफिनेटली पुढच्या महिन्यातही पाहिजेत. पण या महिन्यात जे पैसे तुमच्याकडे होते ते पुढच्या महिन्यात नसणार आहेत. कारण जर समजा तुम्ही 40,000 कमवताय, 20,000 डायरेक्ट हप्त्यावर जाणार आहेत. मग बाकीच्या 20,000मध्ये तुम्हाला घर चालवायचं आहे. पण याच्या आधी केस काय होती, 40,000 मधले फक्त 4,000 तुम्ही इन्व्हेस्ट करत होतात, 36,000 रुपये खर्च करत होतात. पण डायरेक्ट तो 36,000चा आकडा 20,000 वर आल्यावर फॅमिलीचं नियोजन कोलमडणार आहे आणि भविष्यात महागाई जशी वाढेल तशी वाट लागतच जाणार आहे. पण आता त्यानं मला एक सिंपल प्रश्न विचारला, पण यावर सोल्युशन सांग. सिंपल सोल्युशन आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ना ती मिळू शकते, पण आज नाही, त्याची वेळ आल्यानंतर. मग पुढचा प्रश्न होता, अरे मग हे सांग ती वेळ येणार कधी, मी कसं ठरवायचं, घर उद्या बाय करायचं, परवा बाय करायचं, 1 वर्षांनी की 10 वर्षांनी? नेमका प्लॅन काय असायला पाहिजे की आता जसं तू म्हणतोस फक्त इन्व्हेस्ट करत जायचं, काही घ्यायचंच नाही आयुष्यात, फक्त जेवायचं खायचं प्यायचं निवांत राहायचं, भाड्याच्या घरात राहायचं, असं मोठं काही ॲस्पिरेशन ठेवायचंच नाही. बिलकुल चुकीचं आहे. तुम्हाला जे हवं ते मिळवायचंच. आज माझाही चांगला मोठा फ्लॅट आहे, आज माझ्याकडेही फॉर्च्युनर सारखी चांगली कार आहे, आजही मी चांगली लाईफस्टाईल मेंटेन करतोय, पण ठराविक वेळेनंतरच. मग ती वेळ कशी ठरवायची, तुमची ठराविक चांगली वेळ कशी असेल? बरं, हे उदाहरण फक्त फ्लॅटसाठी आहे का, तर डेफिनेटली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. म्हणजे काय, कार हवी आहे, बाईक हवी आहे, फ्लॅट हवा आहे, जागा घ्यायची आहे, एखादी मोठी वस्तू परचेस करायची आहे, एखादी मोठी गुंतवणूक करायची आहे, कुठल्याही गोष्टीसाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. तर हा फॉर्म्युला काय आहे, ज्या गोष्टीची मला गरज आहे, जी वस्तू मी बाय करणार आहे, त्याला जी अमाऊंट लागणार आहे ती आज माझ्याकडे इन्व्हेस्टेड असायला पाहिजे. माझ्याकडे म्हणजे
माझ्याकडे नव्हे, रिचमीमध्ये नव्हे. करू शकता, रिचमीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जी मदत हवी आहे ती घेऊ शकता. माझी टीम सगळी हेल्प करेल. कोल्हापूरमध्ये माझं ऑफिस आहे, डायरेक्ट येऊन व्हिजिट करा ऑफिसला. माझी टीम तुम्हाला सगळं गाईड करेल. तुमचा फ्युचर प्लॅन कसा बनवायचा यामध्ये क्लिअरली मदत करेल. होतं काय, सोनारानेच कान टोचायचे असतात. अदरवाईज घरी बसून आपण इंजेक्शन घेत बसत नाही, डॉक्टरकडेच जातो. त्यामुळे एकदा का प्लॅन बनवला ना, त्या प्लॅनप्रमाणे पुढे जायचं. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जो काही तुम्हाला रिक्वायर्ड पैसा असेल तो पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाहिजे. तुम्ही म्हणाल कुठनं आणायचा राव एवढा पैसा, असं पॉसिबल आहे का? आहे पॉसिबल. कसं आहे, 1 बाय 1 सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 20 लाखाचा फ्लॅट विकत घेताय. आता तुम्ही म्हणाल 20 लाखाला फ्लॅट येतो का? तुमच्या एरियामध्ये जो काही रेट असेल तो तुम्ही कन्सिडर करा. मी XYZ 20 लाख अमाऊंट पकडतोय. तुम्ही म्हणाल तर मी याला 30 लाख करतो. आता यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी येतील. कोणी म्हणेल मला 5 लाखाचा प्लॅन करायचा आहे, पण माझी सॅलरी फक्त 5,000 आहे, माझ्यासाठी 5 लाख खूप मोठी अमाऊंट आहे. कोणी म्हणेल मी महिन्याला साहेब 5 लाख कमवतोय, मला 1 कोटीचा प्लॅन करायचा आहे, 2 कोटीचा करायचा आहे. करू शकता. मी एक स्टँडर्ड फक्त दाखवतोय. आणि यामध्ये जो प्लॅन बनवण्यासाठी आमची मदत लागेल ना, ते डिरेक्टली तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट दिली तरीही चालेल. काही कॉल करायची गरज नाही. हॉलिडे सोडून कधीही ऑफिसला या, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. प्लस कॉल करून आलात तर अजून उत्तम आहे. बट एक गोष्ट आता आपण ठरवणार आहोत की 30 लाखाचा आपल्याला प्लॅन बनवायचा आहे. माझा पगार आहे एक 40,000 रुपये. 30 लाखाचं लोन मी करणार आहे माझ्या फ्लॅटसाठी. मग माझ्याकडे 5-10 लाख रुपये असतील ते मी देणार आणि एक्स्ट्रा 30 लाखाचं लोन करून माझा फ्लॅट घेणार आहे. सो जर माझं बजेट असेल पर मंथ 10,000 इन्व्हेस्ट करण्याचं, असू शकतं. प्रत्येकाचं वेगवेगळं बजेट असू शकतं. मग जर मला ते फास्ट घ्यायचं आहे तर बजेट वाढवा. 10,000 का, 30,000 इन्व्हेस्ट कर, 20,000 इन्व्हेस्ट कर, 25,000 इन्व्हेस्ट कर. मग आपण पकडतोय चला 10,000 इन्व्हेस्ट करतोय, पण माझ्याकडं 10 लाख रुपये ऑलरेडी पडून आहेत. म्हणजे 10,10,000 रुपये मी पहिल्या महिन्यात दिले, पुढच्या महिन्यापासून माझे 10,000 इन्व्हेस्ट होत आहेत. कदाचित पुढच्या महिन्यात हळूहळू मी इन्व्हेस्ट करत गेलो आणि 1 वर्षानंतर मला कळालं अरे अजून 2 लाख रुपये माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत. सो त्यावेळी 2,10,000 रुपयांची तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे 1 वर्षानंतर. अगेन थोड्या 1 वर्ष पुढे गेल्यानंतर मला कळालं की अरे 3 लाख रुपये एक्स्ट्रा माझ्याकडे आहेत, बचत झाले, ते 3 लाख रुपये मी ऍड केले. असं करत करत परत कधी काही माझ्याकडे फक्त 1 लाख रुपयेच आले, ते 1 लाख रुपये मी ऍड केले. तर 4 वर्षानंतर जर इथं तुम्ही बघितला ना तर माझ्याकडे 33 लाख रुपये जमले, 33 लाख रुपये जमले. कोणी म्हणे लाव साहेब माझ्याकडे 10 लाख वगैरे नसतात, आली अमाऊंट तर आली, नाही तर नाही. कदाचित माझ्याकडे इथं फक्त 6 लाख रुपये असतील, मग 6 लाख करा. पण आपलं टार्गेट काय, 30 लाख आपल्याला क्रॉस करायचे आहेत. मग हे 30 लाख 4 वर्षानं क्रॉस नाही झाले, 25 लाखच ठरलेत. अजून पुढे गेलो मी, 5व्या वर्षी मात्र माझे इथं 31 लाख रुपये बनले. आता मी याचा प्लॅन करू शकतो 5 वर्षांनंतर. सपोज हे 5 वर्षानंतर मी सगळी अमाऊंट काढून टाकली आणि जे 5 वर्षानंतर माझे 31 लाख झाले होते ती इन्व्हेस्टमेंटवर आता मी प्लॅन करतोय. मी इथे डायरेक्ट 31 लाख रुपये लिहितोय. 3 1 1 2 3 4 5 म्हणजे हे बनले 31 लाख रुपये माझे 5व्या वर्षानंतर. आता इथून पुढे माझा प्लॅन सुरू झाला. मी गेलो कॅल्क्युलेट केलं लोन अमाऊंट किती होते. फॉर अन एक्झाम्पल 20 वर्षाचं मी लोन केलं, माझा हप्ता येतो 25,000 रुपये. मी प्रत्येक महिन्याला 25,000 रुपये यातून विड्रॉ करणार. मी एकही रुपया भरणार नाही. सगळे पैसे जे होते ते आजपर्यंत मी साठवले, 31 लाख रुपये बनले. 31 लाख रुपयाला 25,000ची विड्रॉल लावली. माझं लोन 20 वर्षाचं आहे. 20 वर्षानंतर जेव्हा तुम्ही साहेब जाल ना खाली, म्हणजे आकडे बघून तुम्ही म्हणता ना साहेब तुम्ही आकडे खूप मोठे दाखवताय, नाही मोठे दाखवत. हे 25,000 रुपये प्रमाणे 20 वर्षांनंतर माझं लोन फिटलं, प्लस 2,36 लाख रुपये शिल्लक पण राहिले. म्हणजे फ्लॅट पण फुकट आला, अकाउंटला पैसा पण वाढत गेला, जेणेकरून माझी फॅमिली मी स्ट्रॉंगली पुढे जाऊन बिल्ड करू शकतो वेल्थ माझ्या पाठीमागे. आता बघा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मोल्ड पण करता येईल, म्हणजे वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. अजून काय करू शकता, तर पहिलं काम, मी 31 लाख तर साठवले, पण माझ्या कमाईतला सगळा पैसा मी उडवणार आहे का? बिलकुल नाही. मग मी काय करू शकतो, या 25,000 मधले 15,000 फक्त मी यातले घेईन, 10,000 मी खिशातनं टाकायला चालू करेन. का तर एक्स्ट्रा पैसा माझ्याकडे येतोय. यामुळे होईल काय, ही जी अमाऊंट आहे बाकीची शिल्लक ही सुद्धा जास्त वाढत जाईल. 32 लाख 34 लाख 35 लाख 38 लाख. कदाचित 2-3 वर्षांनी 4 वर्षांनी तुम्हाला परत वाटेल. समजा या 3ऱ्या वर्षी तुम्हाला वाटलं एक सुंदर कार दारात असायला पाहिजे, घराचं तर स्वप्न पूर्ण झालं, आता कार असायला पाहिजे. कारला किती अमाऊंट लागते साहेब? 10 लाख लागते. कार लोन केलं, कार लोन केल्यानंतर त्याचा हप्ता समजा एक 5,000 आला,
इथून पुढे मी अजून 5,000 एक्स्ट्रा विड्रॉ करायला सुरुवात करणार, विच इज 20,000, जेणेकरून माझा अजून विड्रॉल वाढू शकते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पुढे जाऊन मला वाटलं की मला माझ्या मुलांना पत्नीला घेऊन फिरायला जायचंय, मला पूर्ण भारत भ्रमण करायचंय, नवीन कार घेतली साहेब मी, आता मला भारत फिरून यायचंय, 2 लाख रुपये खर्च करणार. बिंदास्त करा ना, तुमचीच फॅमिली, तुमचंच घर. इथं मात्र 20,000 विड्रॉ न करता मी डायरेक्ट 2,20,000 विड्रॉ करणार. झालं काय, 45 लाखामधनं 2 लाख विड्रॉ झाले, तरी 43 लाख शिल्लक आहेत. सगळा भारत देश फिरून आलो. पुढे 1-2-3 वर्ष गेली, मला वाटलं माझ्या मुलांना खतरनाक शाळेत घालायचं, जबरदस्त खर्च करायचा. करू शकता, 7 लाख रुपये मी खर्च करणार आहे. चला 7,20,000 विड्रॉ केले, 58 लाखातले 51 लाख रुपये तरी सुद्धा शिल्लक राहिले. या सगळ्यावरून एक गोष्ट कळते गाव, फक्त एकच प्लॅन करायचा आहे. पहिले 2-4-5 वर्ष स्ट्रगल करावं लागेल. जर तुम्ही हे स्ट्रगल केला नाही तर पूर्ण आयुष्य स्ट्रगल करावं लागेल. म्हणजे सिंपल उदाहरण, परत माझ्या मित्राच्या उदाहरणावर जाऊयात. जर त्यानं 20,000चा हप्ता देऊन आता फ्लॅट घेतला, अकाउंट तर झिरोच राहील, 20,000 जात राहतील, सेव्हिंग कधीच राहणार नाही, घरातून कायम किरकिर होत राहणार. तुम्ही मला काय दिलं? मुलं म्हणणार माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं? तुमचं आतनं मन रात्री झोपताना स्वतःला विचारेल, तू जन्माला येऊन भाऊ काय केलं? स्वतःसाठी काय केलं? फॅमिलीसाठी काय केलं? घरचे तर टोमणे मारत राहतातच, पण तुम्ही स्वतःला पण विचारला, अरे यार आयुष्याचं वाटोळं झालंय, मी स्वतःसाठी काय केलं? मी कुठं फिरायला गेलो? मी काय एन्जॉयमेंट केली? मी स्वतःसाठी काय करतोय? काहीच नाही. आज जेव्हा जबाबदारी मुलांवर पडते ना, लग्न होतं, जबाबदारी येते, आई वडिलांची जबाबदारी, पत्नीची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, सगळ्या गोष्टी, घराची जबाबदारी, त्यावेळी विचार करा तुमची जी लाईफस्टाईल आधी होती ती नंतर तुम्ही मेंटेन करताय का हो? आजही मी मोठे मोठे ब्रँड घेताना आजही मी विचार करतो की अरे यार खरंच घेऊया का नको? खरंच चांगले कपडे घेणं गरजेचं आहे का? हेवी स्पेंडिंग करावं की नको? हे येतं विचार, कारण ती विचारसरणी आधीपासून आहे. आज अति जास्त खिशाला माझ्या जळ लागत नाही, 2-5 हजारचा शर्ट घेणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे, पण विचार हा येतोच आणि ही चांगली गोष्ट आहे. पण माझं म्हणणं हेच आहे, विचार करणं आणि खरंच खिशात पैसे नसणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळं थोडंसं हा विचार करा. मग आयुष्यभर टाचा घासत राहायचं आहे की थोडंसं एक 4-5 वर्ष स्ट्रगल करायचं आहे, फॅमिलीला समजावून सांगायचं आहे की हां एक बॅलन्स आपण मोठा बनवतोय बरं का, कारण आपल्याला पुढे लाईफस्टाईल अजून चांगली बनवायची आहे. सो एक पाठीमागं चांगला मोठा बॅलन्स असेल ना, टेन्शन नसतं. कुठलाही डिसिजन कसाही ॲग्रेसिव्हली घेऊ शकता. मला बिझनेसला 15 लाख पाहिजेत, मग बिंदास्त विड्रॉ करा ना. 15 लाख रुपये काढले, इकडे बिझनेस चालू झाला, बिझनेस चालला नाही, बंद पडला, 15 लाख बुडले, बुडू देत, अजूनही मोठा फंड मागे शिल्लक आहे. सो असा जर बेसिक विचार तुम्ही पुढे करत गेलात ना, तर डेफिनेटली याचा फायदा होतो. फक्त एक लॉजिक क्लिअर असायला पाहिजे की जी अमाऊंट मला हवी आहे, ज्या अमाऊंटचं मी जे काही बाय करणार आहे ते अमाऊंट मला आधीच सेव्ह करायचे, प्रॉपर नियोजन त्याचं करायचं आहे. मग इन्व्हेस्ट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स तुमच्याकडे असू शकतात. स्टॉक मार्केटमध्ये करा, म्युच्युअल फंडमध्ये करा, काही अमाऊंट FD करा, वेगवेगळ्या डायव्हर्सिफिकेशन करून वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करत जा. आता जिथं इन्व्हेस्ट करायचं आहे, जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल तिथं आम्ही करू. रिचमी नावाचा प्लॅटफॉर्म आहे, माझी टीम आहे, कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये ऑफिस आहे, RICHMEE, गुगलला सर्च करा, प्लस नंबर दिलेत, कॉल करून भेटायला येऊ शकता. सो या सगळ्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळेल की एकदा का तुम्ही प्रॉपर हे सगळं प्लॅनिंग केलं ना, आयुष्यभराचं टेन्शन निघून जातं. फक्त एक अडचण आपल्या ब्लडमध्येच आहे की थोडासा पैसा आला ना, आपण लाईफस्टाईल त्याच्या 10 पटीने वाढवतो. लगेच गळ्यात चेन काय आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, अंगठ्या, लाईफस्टाईल म्हणजे धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात करतो. डेफिनेटली करू शकता, तुमचं स्वप्न आहे ना, ते करणं चुकीचं नाही आहे, पण वेळ चुकीची आहे एवढंच लक्षात ठेवा. आणि ती योग्य वेळ कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगितलंय. मग तुमचं बजेट 1 लाखाचं असो, 1 कोटीचा असो, 100 कोटीचा असो, प्लॅन करा, 100% ते एक्झिक्यूट होतं. आणि घर घेतल्यानंतर दुःख नाही, आनंद होणार, कारण त्या वास्तूचा आनंद सुद्धा लुटता आला पाहिजे. आपण कार घेतो, बाईक घेतो, EMI वर घेतो, मोबाईल घेतो, EMI वर घेतो, पण तो सगळा पैसा खिशातनं जात असतो. ते वापरताना सारखं दुःख होत असतं, 10,000 रुपये EMI, अरे यार चला. सो यामुळे ना आपलं सगळं लाईफ जे आहे ते स्ट्रगलमध्येच निघून जातं. सो पूर्ण आयुष्य स्ट्रगलमध्ये जायला नको. मी अनेक क्लायंटना भेटतो, अनेक लोकांना आजपर्यंत भेटलोय. माझे मित्र आज मला वारंवार भेटायला येतात, त्यांच्या सगळ्या स्टोऱ्या सांगत असतात. ते ऐकल्यानंतर ना खूप दुःख होतं की एक चुकीचा फायनान्शियल डिसिजन तुमची वाट लावतोय.
सो प्लीज हे करू नका. जी मदत लागेल त्यासाठी आम्ही आहोत. तुमचे जे काही विचार असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर मी पुढच्या पार्टमध्ये सुद्धा कव्हर करू शकतो. व्हिडिओला मॅक्सिमम नाही, प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, कारण मेहनत घेऊन व्हिडिओ बनवण्याची जबाबदारी मी तरी पूर्ण केली आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.